तुमचं मार्गदर्शन करण्यासाठी तर त्या सर्वांचा सुद्धा मनापासून नमस्कार करते आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र आणि पालक वर्ग आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी इथे येत आहे तर खूप बरं वाटतं आहे की आपल्या मुलांसाठी आम्ही अर्जेबरोबर बोललो आहे की 10व्या वर्गात असताना आम्हीच क्लासमध्ये येतो, मुलं पण आम्ही गेटवर पण आम्ही सर्व आम्हीच राहत होतो, पण आमच्या आईवडील कधी भेटले नाही. पण हे इथे तुम्ही बसताय तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या पाल्यासाठी इथे येत आहे तर तुमच्यासाठी तुम्ही स्वतः टाळ्या वाजवा. सर्व 40 वर्ष भरपूर सगळे खूप छान बोलले. आम्ही पोलिसांनी काय बोलावं तर मला हे सांगा, मला एक सांगायचं आहे की 40 वर्षांनी सांगितलेलं आहे की लाल दिव्याच्या गाडीत स्वप्न पाहतात बिहारची मुलं. तर मला हे सांगा की मी सुद्धा तुमच्याकडे आलेली आहे तर माझा सुद्धा प्रवास हा इथे बसून लाल मातीत बसून तर लाल दिव्यापर्यंत इथला आणि इथपर्यंतच आहे. तर तुम्ही तो प्रवास करायला पाहिजे किंवा नाही? हो, येसा नो करायलाच पाहिजे ना. तर मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला. आमचं दामिनी पथक आहे, आमचे 3 दामिनी पथक आहेत शहरामध्ये. एक या एरियामध्ये आहे, एक क्रांती चौक एरियामध्ये, एक एमआयडीसी बाळूज एरियामध्ये आहे. या तिन्ही दामिनी पथक फिरत असताना अगर कोणता मुलगा कोणत्या मुलीला किंवा कोणत्या कॉलेजच्या समोर किंवा आउटर मुलगा किंवा क्लासच्या समोर एखादा कोणी मुलगा तिथं छेडखानी करत असेल तर आम्ही विदिन आमचा एक नंबर आहे, तो नंबर आमची मॅडम सांगेल. आम्ही कमीत कमी फक्त 7 मिनिटात तिथे पोहोचतो आमच्या जवळच्या कोणी असल्या तरी. आणि त्यावेळेस आम्ही अवेलेबल नसतो तिथे तर आमच्याकडे 112च्या गाड्या असतात, त्यासुद्धा तिथे पोचतात. पण मदत घ्यायला पाहिजे. पण अनुपम क्रासेसच्या मुली मला कधीही कुठेही एरियामध्ये दिसल्या नाही. कारण मनोहर सर त्यांचे खूप प्रयत्न करतात. कारण क्लास सुटल्यानंतर ते बाहेर उभे राहतात. मुली घरी पोचल्या का नाही त्यांचा तो प्रयत्न असतो की माझ्या मुली पोचल्या पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं शुल्क हे कमी घेतात. तर मला माहिती आहे, माझी एक मैत्रीण आहे जाधव म्हणून सुजाता, तीसुद्धा सांगते की ते उस्मान पावशीपुरात राहायचे त्यावेळेससुद्धा त्यांची धडपड विद्यार्थ्यासाठी येतात. त्यांच्यासाठी जे बोलावं ते खूप कमीच आहे. कारण ते विद्यार्थी आता 2001 पासून तर आत्तापर्यंत जो क्लास सुरू केलेला आहे त्या क्लासमध्ये इतक्या मुलं रशियामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं रशियामध्ये पण गेलेले येतात. किती मोठं सौभाग्य आहे त्यांचं. या स्लम एरियामध्ये स्लमच्या मुलं शिकतात आणि इतक्या मोठ्या ठिकाणी जाऊन शिकतात. आणि त्या सरांना उद्योग पाहिल्यानंतर आपल्या सरांना अभिवादन करतात की हे आमचे सर आहेत. कारण हा 10वीचा जो वर्ग आहे तो टर्निंग पॉईंट असतो आणि टर्निंग पॉईंट असल्यानंतर त्या टर्निंग पॉईंटवर तुम्ही शिकले आणि मनोहर सरांचं शिकले तर त्या ठिकाणी तुम्ही शिकले तर त्यांना सर्वात पहिला आनंद राहत होतं. तर सर तुम्हाला आमचाही सुद्धा सल्यूट आहे. कारण तुम्ही त्या विद्यार्थ्यांना घडवता, कारण त्यांच्या डोक्यात तुम्ही घालतायत. कारण आजकालची जी मुलं फक्त मोबाईल पाहतात आणि आई काय पाहतात. चाबूसवाल सरांनी सांगितलं की आईचा पण महत्त्वाचा पाठ येतात. मनोहर सरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुमची इच्छा असते फक्त शिक्षकांना शिकवावं, पण माझा पण आमची पण एक इच्छा असते की मुलींना किंवा मुलांना ज्यावेळेस तुमचे मुलं शाळेत जातात, क्लासमध्ये जातात, की त्यांचे मित्र कोण आहे किंवा त्यांची मैत्रीण कोण आहे किंवा त्यांच्या क्लासमध्ये येणारे जाणारे कोण आहेत ते त्यांचं लक्ष ठेवा. आणि मुलगा किती वाजता घरी येतो, त्याचं राहणीमान कधी चेंज होतं, मुलींचं राहणीमान कधी चेंज होतं ते लक्षात ठेवा. कारण मुलींना मुलं आवडतात आणि मुलांना मुली आवडतात. हार्मोन चेंज होतात. हार्मोन चेंज झाल्यास साहजिक आहे व्हायला पाहिजे, पण कुठपर्यंत व्हायला पाहिजे? फक्त मनाचं घेवाणदेवाण असावं, अभ्यासाचं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्यायला पाहिजे. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. पण दूध कोण देते? वाघ देतो का वाघीण देते? वाघीण देतात. मग तुम्ही वाघिणी बनणार आहे ना, कारण तुम्ही जगाच्या जननी आहात. जग तुम्ही बनवलेलं आहे. जग तुम्ही अगर तुम्ही जन्मदिनं बंद केलं तर हे जग बनणार नाही. त्यासाठी आपल्याला कमी लेखणारे लोक भरपूर आहेत तर आपण ते करून दाखवायचं. कारण काय होतं आहे, त्या महिला आहेत त्या काहीच करू शकत नाही. हा शब्द बाहेर पब्लिकमध्ये कुठेही असतो, पण जी महिला करते तर ते कोणीच करत नाही. एक दिवस पुरुष वर्ग एका बाळाला सांभाळू शकतात, एक दिवस सांभाळावं त्यांनी, किंवा एक दिवस तुम्ही माहेरी गेल्यानंतर तुमचं घर कसं होत आहे
ते डान्स करतात, रील्स पाहते मी कधी कधी. ते डान्स माझी बायको गावाला गेलेली आहे, बस आपण डान्स करायचा आता. गेली आपण माझे मित्र बोलू आणि दारू घेऊ आणि जेवण करू, बरोबर आहे. पण ज्यावेळेस नवरा ड्युटीवर गेल्यानंतर त्यांचं सर्वच काही तुम्ही जेवण डब्यापासून सर्व करतो. कारण एक महिला ही छोटंसं मंत्रिमंडळ सांभाळत असते. नंदेला काय लागतं, सासूला काय लागतं, आईला काय लागतं, वडिलाला काय लागतं, हे सर्व नाश्ते हे महिलाच बनवून देते आणि सर्वांची काळजी पण ते घेतात. पण तुम्ही स्वतःसाठी सुद्धा काळजी घ्या. तुम्ही हे सगळे केल्यानंतर स्वतःचा चहा सुद्धा घेत नाही, तर तुम्ही सुद्धा चहा सकाळीच लवकर घ्यायचा किंवा चहा नाश्ता लवकर घ्यायचा. मुलांना सांगते, ऐकायला येते? गाडी कोण चालवते? अरे वा, छान. आपण त्याचा नंबर घे पहिला. 18 वर्षाचा आहे का? बरोबर आहे. वयाच्या 18 वर्षाच्या पर्यंत त्याच्या आत तुम्ही गाडी चालवू नका. एक उदाहरण काही TV सेंटरचं, तुला धावत आला, त्याला खूप अर्जंट काम होतं. आईवडील ऑफिसला गेलेले होते, कंपनीमध्ये कामाला. आईवडिलांच्या नावावर गाडी होती. मुलाने ती गाडी, एक दिवस मला पप्पा गाडी पाहिजे, मग तो मुलगा गाडी घेऊन आला. पाठीवर फक्त तसाच. आणि तितक्यात टिनीसरच्या चौकामध्ये दुसरा मित्र भेटला. तो तू थांब इथे, मला अर्जंट काम आहे, तू 10 मिनिटात जाऊन येतो, मला अर्जंट भेटायला जायचं. तो मित्रसुद्धा त्याच्या शाळेचाच होता. त्यांनी काय केलं, टिनीसरच्या चौकात थांबला आणि दुसऱ्या मित्राला गाडी दिली. तो मित्र जाधववाडीच्या चौकात गेला. जाधववाडीच्या चौकामध्ये काय झालं, तिथे ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिथे एक वयोवृद्ध माणसाला त्यांनी डोस दिली. त्या डोसमध्ये ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते माणूस बेशुद्ध झाले. त्यांना दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर ते एक्सपायर झाले. वडील ऑफिसमध्ये कामाला, वडिलाच्या नावावर गाडी, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. जो मुलांनी गाडी आणली त्याच्यावर सुद्धा झाला. आणि 34मध्ये तो जो मुलांनी ॲक्सिडेंट केला त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला. सर्वांना असं वाटतं की आपण कमी वयाचे आहोत, आपल्यावर गुन्हा दाखल होणार नाही, पण ही चुकीची भावना आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल होतो. इथे बाल न्यायालय आहे आणि वडिलाला सुद्धा त्यांना जेलमध्ये राहणं. तर गरज आहे का ती गाडी घेऊन जाण्याची? गरज वडिलांना तुमच्या स्वतःची गाडी असली तर बरं आहे. वडिलाच्या नावाची गाडी कशाला घेऊन जायची? तर तुम्ही तिथपर्यंत बना की स्वतःची गाडी घेऊ शकते. कारण शौक हे फक्त बापाच्या भरोशावर होतो, स्वतःच्या भरोशावर फक्त जरुरती पूर्ण होतात. बरोबर आहे? फक्त बापच करू शकतो. कारण बाप ज्या वस्तू आणतात ना, मुलींना तुम्हाला सांगते काही वस्तू बापा गरीब असतो, पण बापाने जी वस्तू सांगितलेली असते की त्यांना असं वाटतं की माझ्या मुलीला भेटलं नाही किंवा माझ्या मुलाला भेटलं नाही तर मी त्या वस्तू आणून देईन, पण 2 दिवस का महिना लेट होतो, पण तो त्याचा बाप आणून देतो. एक बापाचं उदाहरण देईन मी मुलांना पण देईन. एक नदी असते, नदी माहीत आहे ना सर्वांना? नदी, समुद्र काही जे असतं माहीत असेल ना, ओढा वगैरे. त्या ठिकाणी तुमच्यातली एक मुलगी किंवा मुलगा वडिलांचा हात पकडून जात असते रस्ता उलटत, पण त्यावेळेस मनवर सरांची चर्चा करत असतात की मनवर सरचा क्लास असा आहे, ते सलग असे शिकवतात, ते दुसरे सर असे शिकवतात, ते शिकवतात, त्या टीचर अशा आहेत. त्या विषय चालत असतो बापा आणि मुलीचा आणि बापाचा आणि मुलांचा. चालता चालता अचानक पाऊस येतो, पावसाचे दिवस आहे, अचानक पाऊस येतो. पाऊस येता पाऊस आल्यानंतर अचानक जोरात पाऊस येतो. त्या ओढ्याला पाणी येतं, जास्त पाणी आल्यानंतर काय होतं माहिती आहे का? त्यावेळेस मुलगी म्हणते, बाबा तुम्ही माझा हात पकडा. त्यावेळेस बाप बोलतो, बेटा तू माझा हात पकडला आहे आणि मी तुझा हात पकडला सारखंच आहे. त्यावेळेस तो बाप बोलतो की बेटा, मुलगी बोलते, बाबा या पाण्याच्या ओघामध्ये एदा कदाचित माझा हात तुमच्या हाताने सुटू शकतो, पण तुमचा जीव गेला तरी तुम्ही माझा हात सोडणार नाही, असा तो बाप असतो. ते मुलीचं उदाहरण देऊन परत एक मुलगी ही 18 वर्षाच्या आतली होती. पहाडासारखा होता. छावणी पोलीस वडिलाचं नाव सांगणार नाही, मुलीचंही नाव सांगणार नाही. छावणी पोलीस स्टेशनला आला, मला फोन आला नाही, जाधव मॅडम माझं एक खूप अर्जंट काम आहे तुमच्यासोबत, पण लवकर या म्हणे तुम्ही. मी पोलीस स्टेशनला गेलो, आमच्या दामिनी पथक सगळंच पोलीस स्टेशनला गेलो. त्यावेळेस एक पहाडासारखा बाप उभा राहिला आणि मला खाली
पाहून ते बोलतोय बाई, कारण माझ्या मुलीने मला 2 दिवसापासून पप्पा हा आवाज माझ्या कानात ऐकला नाही आणि त्याच्या डोळ्यातून टपटप पाणी खाली पडलं. तर त्यांच्या आम्ही आता असा हात लावला, म्हटलं दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमची मुलगी कुठे 2 दिवसापासून माझी मुलगी गायब आहे. मुलगी आई वडिलांना न सांगता एका मुलासोबत पळून गेली. त्यामुळे तुमच्या मुलीला 18 वर्षापर्यंत ती जेव्हा झालेली असते तेव्हापासून तळमळाच्या पोडापर्यंत शिकवतात. हाडाचे काढा करून कंपनी जिकडं काय कंपनी किंवा कोणत्या ऑफिसमध्ये काम करून सुद्धा शिकवतात. आणि तुम्ही काय करता, 18 वर्षाच्या नंतर 18 वर्षाचा प्रेम सोडून देता आणि 2 दिवसाचा जो मुलगा भेटतो त्या मुलाच्या मागे जाऊन तेव्हा फक्त प्रेमाने बोलतो. काय आई काय बोलते की वडील काय बोलते, एखादं ऊन आहे, उन्हामध्ये बोलत असताना आपण काय बोलत असतं, आपण रागाने बोलतो. कारण मुलगी बोलते तिकडे जाऊ नको, मेले पुढे इकडे ये, खराब होशील. असं नाही म्हणणार, तू ते इकडे खराब नाही होते, काय म्हणते इकडे, तू इकडे इथं उभी राहा, इथं व्हा. तर एखादा मुलगा भेटला, तो काय 2 दिवसात भेटतो, तो काय बोलतो स्वार्थी प्रेमापोटी काय बोलते, अगं प्रिय इथे जाऊ नकोस, तुझा चेहरा खराब होईल. किती स्वार्थ आहे यामध्ये. 18 वर्षापर्यंत आईवडिलांना शिकवलेलं असतं तरी मुली ऐकत नाही आणि मुलासोबत जातात म्हणून. पण हे चुकीचं आहे, कारण आई वडील जे सांगतात ते महत्त्वाचा पाठ आहे. त्यामुळे त्या मुलावर गुन्हा दाखल झाला, ते त्या प्रकारच्या मुलांवर गुन्हा दाखल झाला, तो मुलगा असणार. पण आई मुलगी ॲडजस्ट होऊन जाते नंतर. आणि मुलावर गुन्हा दाखल झाला तर मुलांना लक्षात ठेवा, येणाऱ्या भविष्यात तुम्हाला मुलीसुद्धा भेटणार नाही. आणि तुम्हाला स्वप्न आहे, अनुप्रासाचं मनवासाचे स्वप्न आहे की माझा मुलगा कुठला तरी अधिकारी बनला पाहिजे, तर ते अधिकारी बनला पाहिजे. चुकून ह्या केसेस झाल्या तर त्यासाठी त्या मार्गाला तुम्ही जाऊ नका. अभ्यास करा आणि कुठलं तरी अधिकारी बना. नाहीतर तुमच्यावर एखादी केस वगैरे झाली तर तुमचं कॅरेक्टर सगळं तुम्हाला असं वाटेल की मी दिल्लीला जाईल, बाहेर इकडं जाईल, पण तुम्हाला पासपोर्ट बाहेर देताना तर पासपोर्ट भेटणारच नाही. पण तुम्हाला गुन्हा दाखल झाल्यानंतर तुमच्यावर तुमच्या एखाद्या कंपनीसुद्धा कॅज्युअलमध्ये तुम्हाला घेणार नाही. आणि विशेष म्हणजे सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट फक्त एकमेव, या सर्वांचं सुद्धा एकमेव सर्टिफिकेट फक्त पोलिसच देतात. आणि जन्म देणारी फक्त मायच असते, कारण जन्म देणारे कोण नाही सर्टिफिकेट आम्ही, त्यासाठी मायचा आणि आमचा प्रवासामध्ये मध्यभागीच राहा, गुन्हा दाखल होऊ देऊ नका. आणि आई आणि वडील आणि शिक्षक हे 3च त्रिकुट आहे, त्या त्रिकुटामध्ये तुम्ही राहणार तर तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्हाला कुठेच डाग लागणार नाही. आणि तुम्ही स्वप्न पूर्ण करत राहा, धावत राहा, बहिरं बनत राहा. हे मोटिवेट कोणी दिलं नाही तरी चालेल, पण तुम्ही तुमची मनवर्षात खूप मोटिवेट देतात. धावताना तर तुमचं स्वप्न पूर्ण होईल. जोपर्यंत धावत राहाल तोपर्यंत तुमचं स्वप्न पूर्ण होते, तोपर्यंत धावा. नाही तर काय म्हणतात, आता मी थकलो, आता मी काही करत नाही, असं काही करू नका. परत एक मुलींना एक सांगते, पोलीस कोणाला म्हणायचंय, चला आमची क्वांटिटी झाली, मुलांना म्हणायचं नाही छाती कमी पडेल, हाईट कमी पडेल आणि ग्राउंडमध्ये. पण एक लक्षात ठेवा, पोलीस होण्यासाठी कोणताही क्षत्र बनण्यासाठी सभा तुमच्यावर त्याच्यावर चारोळी बोलेल, सफलता का पोशाख कभी तैयार नहीं बनता, सफलता का पोशाख कभी तैयार नहीं बनता, उसे बनाने के लिए मेहनत और हुनर, और आपके मनवर साहब में बहुत सारे हुनर है और आपको बनाने सिवाय फक्त हा गुण जो आहे हा विकत घालता येत नाही, हा कमवावा लागतो आणि तो स्वतः कमवायचा. कारण आपल्या आईवडिलांना जन्म दिलेला आहे आपल्याला, त्यांनी सांगितलेलं आहे बेटा तुम्ही खाऊ. बालविवाह आहे, बालविवाहाचे उदाहरण देईल तुम्हाला. मुलींना परफेक्ट येईल, कारण मुलींची आमची उदाहरणं आम्ही काय दामिनी पद्धत आहे, बालविवाहासाठी नेहमी धावत असतो. बाप जोपर्यंत सोबत असतो, समाज नाव ठेवतो तरी म्हणतो नाही तुमची मुलगी मोठी झालेली आहे, पण नाही, मुलगी ही शिकते माझी. बाप बोलतो, बाप सोबत असताना पाठीमागे तरी बापाचा शब्द नाही ऐकला, त्या मुलीच्या तरी असं म्हणते एखाद्या मुलासोबत वाकडा पाय पडला तर समजून जायचं, त्यावेळेस बाप माफ करतो. मग ती वयाची लहान असली तरी बाप लग्न करतो, व्याजाने पैसे आणतो, इकडं तिकडं कुठूनही पैसे आणतो, लग्न लावून देतो. त्यावेळेस आमची जाणीव पद्धत तिथे जाते आणि लग्न थांबवते. त्यावेळेस त्या आईवडिलांना बोलते, पण मुलींनो सर्वांनी त्यावेळेस पण आईवडिलांना शब्द खावा लागतात, पण त्यावेळेस पण सुद्धा तुमचीच चुकी असते. हे ग्राह्य करेल, कारण तुम्ही कधी चुकल्या नाही तर तुमच्या आईवडील तुमचं लग्न लावून
कारण सावित्रीबाईंनी सेनाच्या आणि पाठी घेऊन ते ठरलेलं आहे. तर त्याचं स्वप्न ते संधी आपल्याला दिली, त्या संधीचा फायदा करा. कारण त्यावेळेस तो जी आर आपापला जीवार होतो, त्यावेळेस ते निघला होता जी आर किंवा की वरिष्ठ मुलींना, वरिष्ठ घरातल्या मुलींना शिकलं गेलं पाहिजे, तुमच्या आपल्या नाही. तर तुम्ही माहिती आहे का, वरिष्ठ घरातल्या शिकलं ते तुम्ही आणि मी नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामध्ये सगळ्यांना सारखा अधिकार दिलेला आहे, आपल्या सगळ्यांना सारखा अधिकार दिलेला आहे. त्यासाठी आपल्याला त्या संधीचा फायदा घेणं जरूर आहे, नाहीतर लग्न तर कोणीही करते. लग्नाला खूप सुंदर वाटते. जाताना तुमच्या सर्वांसाठी चालू जरूर बोलेल. तुम्ही सगळे सोबत असताना माझा मलाही आधार लागत नाही, तुम्ही सगळे माझ्यासोबत असताना